तर नमस्कार मंडळी. उन्हाळ्याची सुट्टी लागून बरेच दिवस झालेले आहेत आणि सुट्टी आता संपायला सुद्धा आली, पण आमचा काही बाहेर जाण्याचा बेत जमत नव्हता आणि काही योग जुळून काही येत नव्हता. पण फायनली आमचा प्लॅन सक्सेस झाला आणि आता आम्हाला बुकिंग सुद्धा मिळाली आणि आता आम्ही छान अशी छोटीशी ही फॅमिली पिकनिक करत आहोत. तर पुढे तुम्हाला कळेलच आम्ही कुठे जात आहोत. तर म्हटलं चला आपल्या सगळ्यांना एकत्र आपण मिळून जाऊया, कारण की काय होतं, इतकं आपण ह्या मुंबईमध्ये राहून तेच तेच आपलं रुटीन झालेलं असतं. तर थोडेफार 1-2 दिवस जरी आपण बाहेर गेलो ना तरी खूप छान वाटतं, फ्रेश व्हायला होतं. आता आम्ही आलेलो आहोत श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये. मागच्या वेळी पण मी तुम्हाला जेव्हा इथे आले होते तेव्हा दाखवलं होतं. हे नांदगावमधलं खूप सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर आता आपण जातो आहे. तर पहिले आम्ही ह्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर हॉटेलला जाणार आहोत. हे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि मोठं असं हे छान सिद्धिविनायक मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आता जवळजवळ 1 वाजत आलाय तरी पण गर्दी आहे. तर चला आतमध्ये जाऊयात आता आपण आणि दर्शन घेऊयात. तर मंडळी, नांदगावमध्ये प्रवेश करताच आपले स्वागत होते ते म्हणजे नारळी पोफळीच्या बागांनी. रस्त्याच्या दुतर्फा तुम्हाला सगळीकडे या छान अशा पोफळीच्या बागा वेढलेल्या दिसतील आणि या गावाच्या मधोमध आहे ते म्हणजे प्रसिद्ध असे नांदगावचे सिद्धिविनायक मंदिर. उत्कृष्ट नक्षीकाम केलेला मंदिराचा कळस आपल्याला दुरूनही दिसतो. त्यावरती अष्टदिक्पालांच्या मूर्ती आपल्याला कोरलेल्या पाहायला मिळतात. इंद्र, ईशान्य, अग्नी, यम, नैऋत्य, वरुण, वायू आणि कुबेर असे हे अष्टदिक्पाल इथे आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार तसे साधेच असले तरी सभामंडप मात्र प्रशस्त आणि नक्षीकाम केलेला आहे. स्वयंभू आणि नवसाला पावणारा अशी या गणपती बाप्पाची ख्याती आहे. तर आता आपण ह्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिराकडे चाललो आहोत आणि ह्या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला हे मंदिर आहे. मंदिर आहे त्याच्या अगदी बाजूलाच म्हणजे समोरच हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे, अगदी छोटंसं, पण मला आवडतं, मी नेहमी येते इथे. तर इथे पण आता जाऊयात आपण आणि दर्शन घेऊयात. तर बघा, जवळजवळ 1:30 वाजला आहे आणि छान असं मंदिर आहे हे, छोटंसं लक्ष्मीनारायणाचं. अगदी शांतता असते इथे, खूप प्रसन्न वाटतं. पण हे बघा, खूप सुंदर प्रसन्न मूर्ती आहे. आणि तुम्हाला लोकेशन सांगायचं झालं तर बघा, श्री बापदेव मंदिर, श्री सिद्धिविनायक देवस्थान, नांदगाव हा बस थांबा आहे आणि या बस थांब्याच्या इथे हे समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर हा लँडमार्क आहे असं तुम्ही समजू शकता. तर चला आता आम्ही चालू पुढच्या प्रवासाला. फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला पोहोचलेलो आहोत, गोल्डन स्वॅन बीच रिसॉर्ट. हे बघा, खूप छान असं हे रिसॉर्ट आहे, अगदी निसर्गरम्य. आणि इथे तुम्ही छोटे छोटे डक्स बघू शकता, मस्त, जसं नावाप्रमाणेच गोल्डन स्वॅन म्हणून इथे त्यांनी ही बदकंसुद्धा ठेवलेली आहेत. आणि तुम्हाला एक छान गोष्ट दाखवते, इथे बघा बहावा, इतका सुंदर बहावा इथे फुलला आहे आणि वरती हा गुलमोहर, इतकं सुंदर निसर्गरम्य असा हा भाग आहे ना. आणि ते खूप छान वाटतं, कारण इथून जर तुम्ही समोर बघाल तर इथे सरळ आपण चालत गेलो की बीच आहे. त्यामुळे आम्हाला हा रिसॉर्ट खूप आवडतो, की अगदी म्हणजे त्यांनी स्वतःला प्रायव्हेट हे दिलेलं आहे व्ह्यू, की तुम्ही चालतसुद्धा बीचवरती जाऊ शकता. हे बघा, ती क्यूट, मस्त. चला आता आम्ही थोडंसं आतमध्ये बसतो आणि रूममध्ये जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळं व्ह्यू वगैरे दाखवतो. बाहेरून दाखवायचं झालं तर हे बघा, हे असे दिसतात कॉटेजेस. हा आमचा आहे आणि समोरच बीच आहे, हा बघा. आणि पूर्ण सुंदर असं निसर्गरम्य आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान वाटतं, थंड आहे अगदी. इथे तुम्ही बघू शकता बदकांचा मागे आवाज पण येतोय. तर चलो आता आम्ही थोडंसं फ्रेश होतो, कारण 2 वाजत आले. सो हा आहे आमचा रूम, मस्त. आम्ही मोठा घेतला आहे आणि आतमध्ये पण एक आहे, कारण आम्ही टोटल 4 जण आहोत. त्याच्यामुळे इथे पण अटॅच एक वॉशरूम आहे आणि बाहेर पण आहे. मस्त मोठी रूम आहे, तुम्ही बघू शकता, मस्त.
हा बघा, इथे पण एक वॉशरूम, असे 2 टोटल वॉशरूम आहेत. आता तुम्हाला एक वॉशरूमची गंमत सांगते. मला वाटलं होतं की 2 वॉशरूम आहेत, पण त्या रूममधून इथून एंट्री आहे आणि ह्या रूममधून इथून एंट्री आहे बघा. सो चलो, आम्हाला खूप भूक लागली आहे. आम्ही चेंज केले सगळ्यांनी. सो चलो आता लंच करूया. सो इथे तुम्ही बाहेरचं फूड अलाउड नाही, पण इथे तुम्ही ऑर्डर करू शकता. आता लेट झालं त्यामुळे इथे कोणी नाही आहे. तर चला इथे बसूयात आपण. तर चला आता आपण मस्त संध्याकाळ झालेली आणि आता बीचवर जातो आहे. थोडंसं रेस्ट केलं आम्ही आणि जास्त काय फ्रेश वगैरे होण्यात वेळ नाही घालवला आम्ही. तसंच आता मस्त पैकी बीचवर जातो आहे आणि मग नंतर येऊन मी चहा वगैरे पिऊया. चला आता हा बघा, मस्तपैकी समुद्राच्या लाटा येत आहेत. ऑलरेडी कैवले आणि त्याचे पप्पा पोहोचलेले आहेत बीचवरती. साडेपाच वाजले तरी पण बऱ्यापैकी थोडंसं ऊन लागतं आहे. मस्त रिकामी बीच आहे. आणि ना कधी पण असं हॉटेल बुक करायचं की तुम्हाला बीच कनेक्टेड असेल, त्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही तेवढं त्याच्यासाठी ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. इतकं छान वाटतं ना समुद्रकिनारी. कधीही तुम्ही कोणत्याही सीझनला या, आपल्याला फ्रेशच वाटतं. खूप मस्त वाटतं आहे. जेव्हा आपण ना समुद्राच्या या लाटांमध्ये चालतो ना, अगदी असं शांत वाटतं. चला आम्ही थोडंसं आता इथे फिरतो आणि भेटूया थोड्या वेळाने. सगळ्यांना गुड मॉर्निंग, सुप्रभात. आमची सकाळ झालेली आहे आणि इथे तुम्ही बघू शकता डक्स पण रांगेमध्ये चाललेले आहेत. गुड मॉर्निंग सगळ्यांना, सुप्रभात. आता मस्तपैकी सकाळ झालेली आहे आणि तुम्ही मागे बघू शकता मस्त समुद्राच्या लाटा उसळलेल्या आहेत. सकाळीसुद्धा आम्ही थोडंसं गेलो होतो समुद्रावरती आणि कालचा रात्रीचा मग काहीच व्हिडिओ शूट नाही केला, कारण संध्याकाळी आम्ही जस्ट समुद्रावरती गेलो होतो. त्याच्यानंतर थोडंसं रेस्ट केला आणि मग डिनर केला, त्यामुळे नंतरचं मी काही शूट नाही केलं. तर आत्ता सकाळ झाली आहे, आम्ही समुद्रावरती जाऊन आलो. मस्तपैकी आता थोड्या वेळाने ब्रेकफास्ट करणार आहोत. तर ब्रेकफास्ट कसं आहे इथे ना बुफे असतं, बुफे पद्धतीचं असतं. तर छानपैकी ब्रेकफास्ट करू. तर जस्ट मी तुम्हाला दाखवते बघा, इथे पण ना तुम्ही छान तुमचं काही छोटा वगैरे कार्यक्रम असेल तर इथे ते डेकोरेट वगैरे करून देतात. काल पण कोणाची तरी ॲनिव्हर्सरी होती तर त्यांनी ते छान डेकोरेट वगैरे केलेलं होतं. इथे आपण बसू शकतो, समोर पण तुम्ही बघू शकता बसतात. छोटंसं त्यांनी असं जागा केलेली आहे. इथे पण खुर्च्या टाकून वगैरे आपण छान मस्तपैकी हवेमध्ये बसू शकतो आणि छान थंडगार आता वारा सुटला आहे. मस्त बघा, खूप मस्त प्रॉपर्टी आहे, रिलॅक्सिंग अगदी. तर आमचा ब्रेकफास्ट हा इन्क्लुडेड होता. इथे बुफे पद्धतीचा होता. तर पोहे, शिरा आणि त्याच्यानंतर छोले असं होतं. पण छोले वगैरे काय होतं, आपल्याला सकाळी सकाळी खूप हेवी होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी पोहे आणि शिरा असं सगळं घेतलं होतं. तर चलो, किती सुंदर दृश्य आहे बघा. सगळे बदक एकत्र मिळून मिसळून खात आहेत. इतकं छान वाटतं ना, खूप सुंदर वाटतंय बघा. छान असा निसर्गरम्य हा मस्तपैकी आहे सगळा भाग. सगळीकडे हिरवाई आहे आणि त्याच्यामध्ये हे शुभ्र पांढरे शुभ्र बदक. लहान मुलांना पण खूप मजा येते. तर काल ना अनायसे इथे ताई आल्या होत्या मोदकाची ऑर्डर घेऊन.
तर सहज त्यांच्याशी बोलणं झालं तर त्या बोलल्या मी घावणे पण घेऊन येते, जर तुम्हाला काही ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. म्हणून मी त्यांच्याकडे घावण्याची ऑर्डर सांगितली होती दुपारच्या जेवणासाठी. तर मस्त घावणे, चटणी आणि मोदक उकडीचे असं आम्ही त्यांच्याकडून ऑर्डर केलं होतं. सो आता संध्याकाळ झाली आहे आणि आज दुसरा दिवस आहे, डे 2, आणि आम्ही पुन्हा आता समुद्रावरती आलो आहोत. सनसेटची वाट बघतो इथे, कधी सूर्यास्त होतोय, आणि नेहमी आपल्याला सूर्यास्त बघायला मिळत नाही. तर जनरली बघा सूर्यास्त आहे ना 7 पर्यंत होतो, पण आज आहे ना जवळजवळ 7:10ची वेळ होती. मोबाईलवरती आम्ही चेक पण केलं होतं, तर आम्ही थांबलो 10 मिनिटं, म्हटलं बघूयात, खूप छान वाटतं मावळत्या सूर्याचं दर्शन घ्यायला सुद्धा. तर सगळं बघा कसं केशरी रंगाचं आकाश होऊन जातं, जे निळं शुभ्र असं जे आकाश असतं ते सुंदर असं केशरी रंगामध्ये त्याचं रूपांतर होतं सूर्यास्त होताना. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. आज 3rd दिवस आहे, आज शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही रिटर्न जाणार आहोत. तर आता सकाळ झालेली आहे, 9 वाजलेले आहेत आणि ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर आम्ही निघू. ॲक्च्युली मागच्या वेळी जेव्हा सकाळी आम्ही इथे यायला निघालो होतो तेव्हा आम्ही जवळजवळ 7ला निघालो होतो, तरी पण आम्हाला 1:30-2 वाजले होते. त्यामुळे आज तर नक्कीच उशीर होईल, कारण आम्ही काही इथे म्हणजे ड्रायव्हर वगैरे थांबवला नव्हता, त्यामुळे ड्रायव्हर येणार तिथून इथे, त्यामुळे अर्ली मॉर्निंग पण त्यांना बोलवण्यात अर्थ नव्हता, कारण ते निघणार कधी हा पण विचार आपण थोडासा करायला पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही त्यांना 10 वाजेपर्यंत आता बोलवले. तर निघू आम्ही थोड्या वेळाने, ब्रेकफास्ट करू आणि मस्त वाटतं आहे. अशा ठिकाणी जेव्हा आपण येतो ना तेव्हा खरंच म्हणजे जावं असं वाटत नाही. खूप निसर्गरम्य ठिकाणी जेव्हा येतो ना तेव्हा, कारण आपल्या मुंबईत सतत आपण धावपळच करत असतो आणि शांतता नसते. पण असो, सो आज आम्ही नाश्ता इथेच मागवला आहे, बघू शकता तुम्ही. मस्त इथे बसूनसुद्धा तुम्ही नाश्ता, चहा, कॉफी असं खाऊ शकतात. तर आम्ही जनरली संध्याकाळची चहा वगैरे इथेच मागवायचो. तर चला, आता आमचा नाश्ता आलेला आहे. अशा प्रकारे आपण अलिबागला आलो आहे आणि इथे येऊन आपण सुकी मच्छी नाही घेतली असं होऊच शकत नाही, त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे बघा ह्या बाजाराला. आणि इथे कोकण फूड बाजारसुद्धा आहे, म्हणजे आगळ, कोकम, चिंच वगैरे आपल्याला जे काय घ्यायचं आहे ते सुद्धा आम्ही नेहमी इथे आल्यावर घेतो. तर इथे मागे बघा आमची खरेदी चालू आहे सुक्या मच्छीची. तर चला तिथे पण थोडंसं आपण बघूयात. तू पण या आजींकडून येतोय. वा, मस्त. तुला घ्यायचं हे काय आहे मोठं मोठं? हे भलीचं आहे, सुरमई आहे, बांगडा आहे. जोळे सुरमई बांगडा. गोड. अच्छा. हे बुजावला आहे, बोंबील आहे. एक जाडी पण घ्यायची आहे. हा, घेते ना. मस्त पूर्ण सुकी मच्छीचा बाजार आहे. वाव. तिथे एक घर आहे. बघा इथे ना भरपूर स्टॉल आहेत ह्याच रांगेमध्ये. इथे पण तुम्हाला छान छान सुकी मच्छी बघायला मिळते. अशी हे मला वाटतं 4 स्टॉल आहेत इथे रांगेत. तर हा बघा, हा आक्षी नागाव रोडच आहे. तर तिथेच तुम्हाला हे सगळे असे लाईनीमध्ये स्टॉल्स लागतात जातानाच. भरपूर स्टॉल आहेत. आता आपल्या कोकण बाजारमध्ये बघा सगळ्या प्रकारचे पापड बघायला मिळत आहेत. मसाला पापड, नाचणी पापड, मस्त. हे बघा हिरवी मिरची, सगळ्या प्रकारचे आहेत. जे काय आपल्याला वाळवणीचे पदार्थ लागतात ना ते सगळे इकडे आहेत. आणि पुढे लोणची बिंची सगळं तुम्हाला मिळणार आहे. कोकम सरबत, आगळ, हे बघा हे सगळ्या प्रकारचे सरबत तुम्हाला बघायला मिळत आहेत. इकडे पोहे आहेत बघा, नाचणी कुरमुरे, लाडू आहेत, खाजं, लोणची, मसाले, फिश मसाल्या, सगळ्या प्रकारचे मसाले पण बघू शकता तुम्ही बघा. जसं आपण एखाद्या कोकण फेस्टिवलला वगैरे जातो तिथे आपल्याला सगळं मिळतं, तसंच इथे सुद्धा आहे. तर चला, आमच्या इकडे पण कुरड्याची वगैरे शॉपिंग सगळी चालू आहे. तर अशा प्रकारे आम्ही
पण इथे काय काय मच्छी घेतली, सुकी मच्छी घेतली. इथून आता आम्ही काय काय मिरगुंड वगैरे पण घेतोय. तर चला, आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पुढल्या भागात भेटूया एका नवीन विश्वासाबद्दल. धन्यवाद. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.